हे बघा, माझ्या मनात विचार येणार आणि त्याच्याबरोबर काळजी सुद्धा. ठीक आहे. तुला विणायचेत ना काळजीची जाळी, विण ना. मी नको कुठे म्हणतोय. चिडतेस कशाला? शांतपणे विण, म्हणजे चुका होणार नाहीत विणण्यात. तुम्ही पण कधी कधी असं बोलता ना. कॉफी घ्यायची? घेणार. आत्ता आणतो बघ, फर्स्ट क्लास. झालं लगेच फुगा. मग काय रे सतीश, मी कौतुकाने इतके सगळ्यांचे फोटो काढत होते आणि जेव्हा माझी वेळ आली तेव्हा सगळे निघून गेले. प्रत्येक वेळेला काय मलाच ऍडजस्टमेंट करायची असते का? मीच सहन करायचं अर्चू का? मी लहान आहे अर्चू म्हणून? अर्चू अर्चू बस बस इथे बस जरा, बस बस सतीश बस बस बस. मला सांग, आदित्य म्हणत होता ना फोटो काढतो म्हणून, तेव्हा ऐकलंस का? अरे कारण तेव्हा मी असा विचार केला की यांचं सगळं झाल्यावर तो आपले फोटो काढेलच. असं काहीही झालं नाही. आणि उलट माहितीये का तुला, आज मला ना माझे वेगवेगळ्या मूड्स मध्ये असे फोटो काढून घ्यायचे होते त्याच्याकडनं. काय म्हणजे तू आता मॉडेल बिडेल होणार की काय? सतीश, मॉडेलिंग साठी नाही रे. मग मला आवड आहे स्वतःचेच फोटो काढून घ्यायची. त्यात काही वाईट आहे का? वाईट काय? पण अरे हा तोंडावरून निघून गेला ना. ते जरा मलाही खटकलं. मेघनाचा चेहरा कसा उतरला तू बघितलंस ना. पण काय झालं तरी काय नक्की? काय माहिती बाबा, काही टोटलच लागत नाहीये. पण सतीश तूच बघितलंस ना, बाहेर मी त्या दोघांना इतक्या छान लवीडवी पोझेस देत होते, त्या दोघांनाही सांगत होते की जवळ या, तर दोघं असे बिहेव करत होते जसे काही आजपर्यंत एकमेकांना कधी हातच लावला नाहीये, किंवा हात लावला तर आभाळच कोसळणार आहे. इट्स टू मच यार. सगळा मूड घालवला. आणि पण या सगळ्यामध्ये माझे फोटो काढायचे राहिलेच ना, त्याचं काय? अरे जवा दे अर्चू. हो तारे फोटो काय खिचवू, काय काढिया पीस, काय खिचूसू, काय म्हणतात? मग काय काय जवा दे नाही रे, मग रेवा दे अर्चू, हू तारो फोटो काढीस. अरे तेच का काय रेवा दे तुला ना आता प्रफुल्लबाईंची ट्युशन लावायलाच हवी. लाव तू. हो ग, मार्केटमध्ये 50% गुजराती आहेत बरं का. त्यामुळे सारखं कानावर ते काय आपिदसी, आमणा, चोकस, काय नापाडी असं काहीतरी पडतच. सगळं का काढतोस तुझे फोटो पण मी. खरंच म्हणजे काय अर्चू, किती काही झालं ना तरी तुझ्या दिमतीला सतीशच आहे बरं का. थँक्यू सतीश. बरं तू तयार हो, मी पटकन कॉफी घेऊन येतो आपल्यासाठी. चल. थँक्यू. अरे तू आता इथे काय करतोयस? नाना तुम्ही काय करताय? संजीवनी देवी आणि त्यांचा एकनिष्ठ सेवक नाना देसाई यांच्यासाठी कॉफी करतोय. नाना लेख सुद्धा आईच्याच वळणावर गेले बरं का. होच का? तिलाही कॉफीचा मूड आला का? ये. काय दूध संपलं होतं, म्हटलं खाली जाऊन चान्स घ्यावा. काय फोटोवरून नाराज झाला टोपाई साहेब? काय विचारू नका, मी कशी बशी समजूत काढली आहे. पण नाना मला असं वाटतं तिला आदित्य प्रकरण डिस्कस करायचं असेल. आमच्याकडे कॉफीचं मूळ तेच आहे. होच का? तिला म्हटलं उगीच तू काळजी करू नकोस, टेन्शन घेऊ नकोस, त्यांचा तिढा ते सोडवतील. तू तर कॉफी पिऊन शांत बस. कसं? पण नाना मला काय वाटतं, तू तर कॉफी पिऊन शांत बसायचं. कसं? घे 2 मग घे तुझ्यासाठी. आणि मग नाही रे, आत्ताच घे. नाना खूप छान मूड मध्ये होते सगळे आणि माझ्यामुळे सगळं विचका झाला. नो वे आदित्य, स्पष्टच आहे की ह्या सगळ्याला बेसिकली मी कारणीभूत आहे. आता या मुद्द्यावर वाद घालणार आहोत का आपण?
आणि खरं तर चूक दोघांचीही नाहीये, सिच्युएशनची आहे. पण दिसताना तर असंच दिसतं ना रे, की तू माझ्याशी रुडली वागलास आणि प्रत्यक्षात हे बरोबर उलट आहे. आणि सगळे तुला विचारतील रे आता, काय सांगणार तू त्यांना? सगळे खूप रागावले असतील तुझ्यावर. हो, रागावले तर असतीलच आणि विचारतील हे पण आहेत. पण ठीक आहे, मी सांगेन काहीतरी आणि मध्ये थोडा वेळ गेला ना की सगळे निवळेल आपोआप. किती चांगला आहेस रे तू. म्हणजे जे काही ठरवलंयस ते अगदी काटेकोरपणे पाळतोयस. प्रत्येक क्षणी प्रत्येक सिच्युएशन मध्ये इतकं प्रोटेक्ट करतोस ना तुम्हाला की फॉर दॅट हॅट्स ऑफ टू यू. बरं, तुझ्या जवळच्या माणसांचा रोषही झेलतोस तू आणि मलाही दुखवत नाहीस आणि नंतर त्यांचीही खूप छान समजूत घालतोस. रिअली आता सगळे खूप चिडलेत तुझ्यावर, पण मला खरं तर असं वाटतंय की त्या सगळ्यांना जाऊन सांगावं की अहो, तुम्ही जसं समजताय तसं मुळीच नाहीये. तो अजिबात हर्ट करत नाहीये मला, उलट माझी खूप काळजीच घेतोय. तो खूप वेगळा आहे, जगा वेगळा. थँक्स. पण तू हा वेडेपणा करणार नाहीस हं? सगळ्यांना जाऊन सांगण्याचा. नाहीतर त्याच्यामुळे आणखीन वेगळाच गुंता तयार होईल. ठाऊक आहे ना? येस, आय नो. तुझं म्हणणं बरोबर आहे. हो, म्हणजे मला मारे खूप वाटतंय की त्यांना जाऊन सगळं सांगावं, पण तुझंही पटतंय मला. गुड. कॉफी पिणार? त्या दिवशी सारखी? करेक्ट. मी आणतो करून. नाही नाही, आज मी कॉफी आणणार. नाही होय. आज खूप केलंयस तू. नाव इट्स माय टर्न. ओके. घाबरणार नाहीस ना एकटी? हाक मारेन ना मी, घाबरले तर. नक्की? आदित्य, नाना, हा, माईना साखर किती चमचे? घाल तू. घाल तू काय? अरे घाल, 1.5 चमचा घाल. ओके. अरे बरणी आहे ती मोराची. ऍक्च्युली नाना, मला प्रश्न पडला होता, हा. तुम्ही सगळे झोपला असाल तर आमच्या बायडीचा कॉफीचा हट्ट कसा पूर्ण करायचा? दूध संपले ना, बाहेरच जावं लागलं असतं. पण बघतो तर इथे सगळा सरंजाम रेडी आहे. वा, त्यातून तुमच्या हातची कॉफी म्हणजे अशी घोटून घोटून केलेली, खास नाना टच. अरे या. तुम्ही दोघं इथं काय करताय? आदित्य, कॉफी हवी आहे ना? हो 2 मग ना? हो. हा, आणि साखर? 2-2. 2-2. 1 2 1 2. ये तुम दो और तुम्हारे 2-2. वाह वाह. द्या नाना इकडे. अमित, माझं वजन जरा वाढल्यासारखं वाटतंय का रे? वॉकलाच जाईन आता उद्यापासून. नवीन मी अशी वेल मेंटेन्ड वाटत नाहीये का रे अमित? काय झालं तुला? येतं काय मध्येच? रडून का काय झालं? नाही, कसं सांग मला काय झालं? या बस आई, बस. सांग काय झालं? अमित, मी तुला आवडीनशी झाली आहे का रे?
आता हे कुठनं काढलंस तू? आय मीन कशावरून तू या कन्क्लुजनला आली आहेस? मग तू का म्हणत होतास असं की त्या रेखाने कसं मस्त मेंटेन केलं स्वतःला, ती अजूनही किती छान दिसते पूर्वीसारखी वगैरे? कठीण रे देवा, कठीण. म्हणालास की नाही सांग? आणि नुसतं म्हणाला नाहीस काही, चांगलं लाडात येऊन म्हणत होतास. आणि बघ अजूनही दिसतंय तुझ्या चेहऱ्यावर सगळं ते. काय? त्या रेखाबद्दल कुछ कुछ होता है झालेलं. कुछ कुछ होता है विजया, कठीण आहेस तू. अगं तिने मेंटेन केलंय म्हणजे तू केलं नाहीयेस असा त्याचा अर्थ होत नाही. इतर मुलींपेक्षा म्हणजे आमच्या रियुनियनचे जे इतर मुली आहेत त्यांच्यापेक्षा तिने जास्त मेंटेन केलं एवढंच मला म्हणायचं होतं. तू डायरेक्ट तिचा संबंध स्वतःशी जोडलास. जोडणार नाही का अमित? हे बघ तुझ्या प्रत्येक गोष्टीशी संबंध आहे माझा, आणि असं कुठल्या रेखाबिखाचं कौतुक नाही करायचं. होय होय, दुआ निकल रहा है. गप्प बस, नाटकीपणा नको करूस. लाटकीपणा नाही म्हणत त्याला म्हणतात फिल्मीपणा. तू काय असंही मेंटेन करत नाहीस आणि असंही करत नाहीस. येडपट. या असल्या कमेंट वरनं लगेच एवढं अपसेट व्हायचं नसतं, एवढं टोकायला जायचं नसतं, कळलं ना? मग तू कशाला एवढं वर्णन करायचंस तिचं? अरे कशाला म्हणजे काय, मला आवडते ती. अमित आय मीन तू रुसकी माझी बायको अशी बसले बघ फुगून. आता लगेच मेंटेन करायला घेऊ नको, फुगून बसले तशा अर्थाने नाही म्हणालो मी तुला. मग आता उद्यापासून वॉक कॅन्सल नाही जाणार आहे. जाणार आहेस? ओके, मग त्या आधी आता मस्तपैकी छान कॉफी करतो, ती कॉफी पिऊया आपण. आलंच. आणि हो, आल्यावर ना तुला एक रेखाचा मस्तपैकी किस्सा सांगतो मी. सॉरी काय करतेस? अगं रेखाशी मारायची नाही मला कधी. ना ना ना, आणखी दोन. ये ये ये. काय कॉफी महोत्सव वगैरे की काय? सगळ्यांनाच कॉफीची बाधा. अरे काय, शेवटी आपण एकाच माळेचे मणी आहोत रे बाबा. हात तन्मणी. घ्या अजून 2 मग घ्या. आत्ताच घ्या. मग अशी झाला ना याच्यासाठी. कॉफी. थँक्यू सो मच. काय रे, हसतोस का? गेस वॉट? काय? गेस गेस. नाही कळत आहे. आता मी किचन मध्ये गेलो होतो ना, हा. तर तिथे नाना, सतीश आणि अमित दादा काय? आणि मॅडम तिघेही कॉफी करण्यासाठी झाले होते. डोंट टेल मी. अगं खरंच. ओ गॉड, हे जाम टेरिफिक आहे. आय मीन कसं काय? त्याचं काय होतं ना, सगळे एकत्र असताना एखादी गोष्ट घडते आणि मग त्याचा रिपल इफेक्ट होतो. म्हणजे शांत पाण्यात एखादा खडा मारल्यावर त्याचे जसे तरंग उठतात ना, तसे त्या घटनेचे तरंग उठतात. आताही तसंच झालं असणार नक्कीच. घडलेल्या घटनेवर प्रत्येकाची आपापल्या खोलीत चर्चा झाली असणार आणि चर्चेचं एंड कॉफीत. पण तुमच्या घरात सगळं वेगळंच आहे. सॉलिड गंमत आहे. आदित्य, अचानक असा गप्प का झालास? नाही काही नाही. तरी पण नाही अगं, खरंच काही नाही. नाही कसं? काहीतरी टोचतंय तुझ्या मनाला. नक्कीच. इतकं कळतं माझं मन तुला?
आदित्य सांग ना प्लीज. नाही ग, काही विशेष नाही. तुमच्या घरात सगळं कसं वेगळं असतं असं म्हणालीस ना. तुमच्या ऐवजी आपल्या म्हणाली असतीस तर जास्त बरं वाटलं असतं. मला तू आपलं मानत नाहीस, पण हे घर तुझं झालंय असं. हो खरंच हे घर झालंय माझं. मी आता अगदी अनावधानानं तुमच्या असं म्हणून गेले. अदरवाईज मला आपल्या असंच म्हणायचं होतं. खरंच खरंच आदित्य. अगं हो, माझा विश्वास आहे तुझ्यावर. ए बाहेर तुला कोणी काही विचारलं नाही ना? आय मीन ते फोटोच्या इन्सिडेंट बद्दल. असं नाही काय विचारणार ते मला. एक एकटं गाठून विचारतील. आणि माई आणि अमित दादा तर नक्कीच. दोघे भडकलेही असतील माझ्यावर. तुझ्यावर की माझ्यावर? अर्थात माझ्यावर. मगाशी मी तोंड कशी पाडलं ना तुला. मी रूढ वागलो. म्हणजे दिसायला तरी तसंच दिसणार ना. त्यांना सगळं सांगितलं तरी पंचायत, नाही सांगितलं तरी पंचायत. कधी कधी कसं कोंडीत अडकतो ना आपण. आय नो. पण काय? आदित्य अरे सांग ना प्लीज. त्या आदित्यला भेटण्याच्या आधी जर तुझी माझी भेट झाली असती तर तू प्रेम केलं असतंस माझ्यावर. आठ. आदित्य अरे सॉरी 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 सॉरी. तू झोप झोप झोप. आज पेपर काही नाही ना तुला. आराम कर. अगं पण मला ऑफिसला गेलं पाहिजे. 8 वाजलेत. 8 वाजले? हो. अरे बापरे, कळलंच नाही. मग रात्री किती वेळ गप्पा मारत होतो आपण, पत्ताच नाही लागला किती वाजले याचा. अगं पण तू कशाला उठतेस? आज काही नाहीये ना तुझ्या डोक्यावर? अरे नाही, कसं ती लायब्ररीची पुस्तकं द्यायला जायचंय. अगं मग तू कशाला जायला पाहिजे तेवढ्यासाठी? माझ्याकडे दे, मी परत करेन. परतच करायची आहेत ना? अरे पण तू कशाला ऑल द वे? अगं मी बाईकवरच जाणार आहे. तुझा आणखी एक पेपर आहे ना असं समजेन मी. दे माझ्याकडे. नाही नाही तुला नको त्रास. मी तुझ्या कामाचा कधी त्रास होतो का मला? आम्ही अलाव केलं म्हणून. नाहीतर आम्हाला पण येतो. हो का? हे आम्हाला ठाऊकच नव्हतं बाई. बरं चला आता बाहेर जा आणि कोवळवून घ्या अंगावर. चला चला पळा. चला पळा. चला. मॉर्निंग मॉर्निंग मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सुप्रभात, मंगल प्रभात, सुप्रभात. चहा 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 हो चहा. देतोय देतोय. आग लागल्यासारखं काय ओरडताय? गुड मॉर्निंग. वीर जांभया देत आले. मला जरा ते रात्री काय काल कॉफीचा अंमल जरा अंमळ जास्त झाले दिसतोय. अर्चू कुठे? अर्चू काय, तिची पहाट झाली असेल, स्वप्न बघत असेल. भरपूर फोटोज काढले ते तिथे. अय्या कसे काय? काल नाही काय येणार बाई, असं काय?
पण ते आदित्यच्या प्रतापानंतर जरा सतीश आणि अर्चूचे फोटो काढायचे राहिले हो ना. अरे पण माझे जावई मात्र माझ्या लेकीचे फार लाड करतात बरं का. म्हणजे काय सासरी बुवांची गादी चालवतोय. छान बोलण्यात ते त्यांची गादी चालवतच आहात तुम्ही. हा मग तुला वाटलं काय माही अगं नानांच्या तालमीत तयार झालो आम्ही. मग संजीवनी पोरं जरा जास्तच तयार झालेत ना. गुरुलाच गुरुची विद्या शिकवायला लागलेत. त्या भामट्यांकडे एकदा बघायला पाहिजे. हे आले आमचे 2 यंग भामटे. या बस